तुम्हीही जर कार लोन किंवा बाईक लोन घेतलं असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मार्च 2025 मध्ये HDFC बँकला 1 कोटी आणि कॅनर बँकला 1 कोटीपेक्षा जास्त दंड भरावा लागला. तो का सांगतो. पहिले, घरी कोणताही रिकव्हरी एजंट आहे ना तुमच्या घरी येऊ तुम्हाला ओरडू किंवा घाबरून पैसे मागू शकत नाही. त्या एका चुकीमुळे तो बँकेला दंड भरायला लागला बघा. तुम्हाला माहिती आहे का, यासाठी सरकारने काही नियम काढले. रिकव्हरी एजंट तुम्हाला फक्त सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या दरम्यानच कॉल करू शकतो. तो तुम्हाला धमकावू शकत नाही किंवा तुमच्याकडे सध्या पैसे नसतील तर कर्ज फेडायला अडचण येत असेल तर मग तुम्ही बँकेला सांगून थोडी मदत अजून मागू शकता. त्यामुळे थोडंफार कर्जच आहे ना तर ते माफ बँक करू शकते आणि व्याजही कमी होऊ शकतं बरं का. आणि तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती त्याचा परिणाम अजिबात होणार नाही. आणि तुमच्यासोबत जर बँकवाल्याने काही चुकीचं केलंच तर काय कराल, सरकारच्या या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. जर तुमच्यासोबतही काही घडलं असेल तर इथे तक्रार करा आणि ही रील तुमच्या मित्रालाही पाठवा, फॅमिलीमधल्या प्रत्येक सदस्याला पाठवा ज्याच्या नावावरती कार आहे किंवा बाईक आहे आणि त्यालाही माहिती पाहिजे. त्यालाही कोणी धमकवत असेल तर त्याला ही रील शेअर करा. आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी यूट्यूबच्या त्याला फॉलो करून टाका.